नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी नामदार महेश शिंदे निश्चितपणे यशस्वी होतील। पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई सातारा येथे सत्कार। पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे। विधिमंडळातील सहकारी अभ्यासू नेतृत्व असणाऱ्या आमदार महेश शिंदे यांची कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ही बाब अत्यंत आनंददायी असून ते या पदाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीवर निश्चितपणे मात करतील आणि पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली। राज्यातील महायुती सरकारने कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल नामदार शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत निवासस्थानी बुधवारी दुपारी 1 वाजता नामदार महेश शिंदे यांचा विशेष सत्कार केला। त्याप्रसंगी ते बोलत होते। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे, भाजपचे सातारा तालुका अध्यक्ष निलेश नलावडे, बूथचे सरपंच अभयराजे घाटगे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जलसंधारणाच्या बाबतीत विशेष आग्रही आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि नामदार अजितदादा पवार हे देखील विशेष प्रयत्नशील आहेत। त्यांनी दिलेल्या संधीचे शेतकऱ्यांसाठी सोने करणार असून कृष्णा खोऱ्यात समाविष्ट असलेल्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे। पश्चिम महाराष्ट्रावरील दुष्काळाची सावट हटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली। नामदार महेश शिंदे यांचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जल्लोषात स्वागत। कोरेगाव शहरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलालाची उधळण। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना महायुती सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। त्यांचे बुधवारी दुपारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आगमन झाले। महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी गुलालाचे उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। 2:30 वाजता सातारा जकात नाका येथे नामदार महेश शिंदे यांचे आगमन झाले। कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच, नगरपंचायत साहेब युवा मंच यांसह विविध संस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। खास सजवलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली। शिवतीर्थ रोटरी उद्यान, हुतात्मा स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नामदार महेश शिंदे यांनी अभिवादन केले। विविध संस्था व संघटनांच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नामदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे, सदस्य दीपक कांबळे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साई प्रसाद बर्गे, सचिन भैया बर्गे, सागर विरकर सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काझी, माजी नगरसेवक बच्चूशेठ ओसवाल, रशीद शेख, संतोष बर्गे, दीपक कांबळे, डॉक्टर विघ्नेश बर्गे, सागर दोशी, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, अजित तुपे, रत्नदीप फाळके, जवान सिंग घोरपडे, शिवसेना शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके यांच्यासह आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली। सुमारे अर्धा तास ही आतिषबाजी सुरू होती। जुना मोटार स्टँड येथे शिवा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान व लिंगायत समाज बांधवांच्या वतीने तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने श्रीमती शिवानी बहनजी यांनी नामदार महेश शिंदे यांचे स्वागत करण्यात आले। कुमटे फाटा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकामध्ये भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले। आदित्य गवळी भोसले यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। वडाचीवाडी, रामोशीवाडी, भाटमवाडी, चिमणगाव फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले। एका बाजूला प्रचंड पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला प्रचंड दुष्काळ आहे। एका बाजूला पूर्ण शहर पाण्याखाली जातं, कोल्हापूर शहर,
अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र कोकणातसुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे. या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला इथले जे काही जे दुष्काळग्रस्त लोक आहेत किंवा ज्यांना आजपर्यंत पाणीच मिळालं नाही अशांसाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव दुष्काळमुक्त झालं पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करत आहेत. केंद्रातील माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या साथीनं या ठिकाणी आज राज्य सरकारच्या मदतीनं मी या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं काम करण्याची ग्वाही देतो आणि लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे आपण कृष्णा खोरे विभागातलं या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रामकरण यादव यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शिरडोन रेल्वे भुयारी मार्गास भेट केली, पाहणी व शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता कोरेगाव रेल्वे स्थानकानजीक असलेल्या शिरडोन येथील रेल्वे भुयारी मार्गास भेट दिली व पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे सल्लागार समिती सदस्य आणि स्थानिक शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली. पुणे मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास 85% काम पूर्ण झाले असून रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वेच्या प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत रामकरण यादव हे बुधवारी तपासणीसाठी आले होते. पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सांगलीहून सायंकाळी 6:30 वाजता त्यांचे विशेष रेल्वेने आगमन झाले. त्यांनी शिरडोन रेल्वे भुयारी मार्गाची तपासणी केली व अधिकाऱ्यांसमवेत कामाच्या अनुषंगाने चर्चा केली व आढावा घेतला. तदनंतर पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश दायमा, प्रशांत संगपाळ, सायली भंडारे व संतोष नलावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरेगाव रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध अडचणींबाबत माहिती दिली व निवेदने सादर केले. कोरेगाव स्थानकावरील ओव्हरब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. महालक्ष्मी एक्सप्रेसला कोरेगाव येथे थांबा देण्याबाबत त्यांनी आग्रही मागणी केली. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकऱ्यांनी आणि शिरडोनचे सरपंच संदीप साळुंखे, उपसरपंच अमोल गुजर, पोलीस पाटील निवास घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद साळुंखे, दिलीप कदम, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अतुल घोरपडे, विकास सोसायटीचे संचालक शिवाजी साळुंखे, मोहन बर्गे, माजी उपसरपंच विजय घोरपडे, माजी सरपंच सुधीर पवार, गजानन बर्गे, अजित कदम व रामचंद्र घोरपडे यांच्यासह शिरडोन व जरेवाडी येथील ग्रामस्थांनी रामकरण यादव यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन निवेदन सादर केले व रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करावेत, पाईपलाईन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, भुयारी मार्गामध्ये LED पथदिवे बसवण्यात यावेत, त्याचबरोबर CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. रेल्वे भूसंपादनामध्ये संपादित झालेल्या जमिनीच्या अनुषंगाने शेतकरी कुटुंबातील सदस्य यांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे आदी विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली. या भेटीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कुमठे ते एकसळ रस्त्याचे काम प्रगतीपथावर. मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी. कोरेगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आहे. कुमठे ते एकसळ या रस्त्याचे विशेष करून जुन्या पालखी मार्गाचे रुंदीकरण व्हावे आणि तो रस्ता दळणवळणासाठी वापरात यावा यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रगतीपथावर आहे. या रस्त्यामुळे कोरेगाव शहरासह 6 गावांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी 4 वाजता या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. औंध येथील श्री यमाई देवी ही किन्ही येथील साखरगड निवासिनीच्या भेटीसाठी दरवर्षी जाते.
या पालखीचा मार्ग हा एकसळ सुलतानवाडी गोळेवाडी कुमठा असा असून तो पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील शेती अवलंबून असून शेतकऱ्यांसाठी तो महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वाढती शहरीकरण लक्षात घेता या रस्त्याचा विकास करण्याचा निर्णय आमदार महेश शिंदे यांनी घेतला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम युद्धपातळीवर सुरू असून प्रगतीपथावर आहे. या रस्त्यामुळे कोरेगाव शहरासह आसरे, कुमठे, एकसळ, सुलतानवाडी व गोळेवाडी या 6 गावांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघणार आहे. विशेष म्हणजे सुलतानवाडी व गोळेवाडी ही 2 गावे आता महामार्गावर आली आहेत. कोरेगाव शहरात छत्रपती संभाजीनगर परिसरात मुख्याधिकारी विजया खाडगे, सहाय्यक नगररचनाकार शरद बर्डे, पाणीपुरवठा अभियंता मदने, माजी नगरसेवक महेश बर्गे, संतोष नलावडे यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.